HCF आणि LCM 12 and 18. ठीक आहे, चला दिसते का सगळ्यांना नंबर? यस सर. यस सर. हा चलो एक मिनिट. गुरुराज तू पण लक्ष दे, मागे 1-2 दिवस नव्हतास तू. हा यस बघा आता. हा पहिल्यांदा काय, बाय प्राइम फॅक्टरायझेशन आपल्याला HCF आणि LCM फाइंड करायचे. कोणत्या मेथडनं करायचंय? प्राइम फॅक्टरायझेशन मेथडनं. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दोन्ही नंबरचं प्राइम फॅक्टरायझेशन फाइंड करायचंय. चला मी इथं 12 लिहिलं, 12चं प्राइम फॅक्टरायझेशन करतो. 2 2 6 12, 2 2 3 6, 3 3 1 3. त्याच्यानंतर इथं 18चं प्राइम फॅक्टरायझेशन करतो. 2 2 9 18, 3 3 3 9, 3 3 1 3. चला मग आता मला पहिल्यांदा फाइंड करायचंय काय? HCF. त्याच्यामुळे मी लिहितो 12चे फॅक्टर्स मी लिस्ट करतो इथं मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये झाले लिस्ट. त्याच्यानंतर मी 18चे प्राइम फॅक्टर्स लिस्ट करतो मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये हा केले. ठीक आहे, आता मला फाइंड करायचंय HCF. काय फाइंड करायचंय? HCF. म्हणून मी लिहिलं इथं HCF. बरं बोर्डवर तर सगळं क्लिअर दिसते सगळ्यांना का? अक्षर मोठं मोठं काढायचंय? दिसते क्लिअर? ओके ठीक आहे ठीक आहे ओके ठीक आहे. चला आता HCF फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करायचंय? दोन्ही नंबरच्या हे जे मी मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहिलंय आणि सगळेच्या सगळे प्राइम नंबर्स आहेत, तर आता मला फक्त कॉमन फॅक्टर्स लिहायचे पहिल्यांदा मी कॉमन फॅक्टर्सला काय करणार आहे? राऊंड करणार आहे. हे बघा हे 2 दोघांमध्ये पण आहे, राऊंड केलं. हा 3 दोघांमध्ये पण आहे, राऊंड केलं. आणि HCF मध्ये आपण फक्त आणि फक्त कॉमन फॅक्टर्स घेतो. HCF मध्ये आपण कॉमन फॅक्टर्स घेतो. तर बघा मी एक वेळेस सगळ्यांना मी काय करतो? म्यूट करून टाकतो, म्हणजे चालेल आपलं. चला ठीक आहे. तर आता HCF फाइंड करायचं म्हणल्यानंतर आपण फक्त आणि फक्त कॉमन फॅक्टर्सचा विचार करतो, बरोबर आहे? मग कॉमन फॅक्टर्स काय आहे? इथं 2 आहे आणि इथं 3 आहे. तर इथं 2 हे 2 आला माझ्या या पेअर पासून, इंटू 3 हा 3 आला माझ्या या पेअर पासून, बरोबर का? पेअर पैकी एकाला घ्यायचंय, पेअर पैकी एकाला घ्यायचंय. कॉमन फॅक्टर्सला मी काय केले? राऊंड केले आणि त्या राऊंडच्या पेअर पैकी एकाला घेतलं. आणि अनकॉमनला काय करायचं काय? HCF मध्ये अनकॉमनला काही हात लावायचा नाही, फक्त कॉमनचा विचार करायचा, अनकॉमनचा विचार करायचा नाही. कशामध्ये? HCF मध्ये. तर सांगा आता मला किती आले याचे मल्टिप्लिकेशन? 2 3 6. तर HCF आला या दोघांचा 2 3 6, म्हणजे HCF इज 6. कशाचा HCF 6 आहे? 12 आणि 18चा HCF आहे 6. HCF म्हणजे काय असतो? असा मोठ्यात मोठा नंबर जे की या दोघांना पण डिवाइड करू शकतो. या दोघांना डिवाइड करणारे भरपूर नंबर आहेत. 2 न पण डिवाइड होऊ शकते दोघं पण, 3 न पण हे दोघं डिवाइड होऊ शकते. ठीक आहे, पण आपल्याला असं रॅन्डम कोणताही नंबर पाहिजे का? नाही. आपल्याला कोणता नंबर पाहिजे? हायेस्ट कॉमन फॅक्टर, असा मोठ्यात मोठा नंबर जो की दोघांनाही डिवाइड करू शकतो, तर तो आहे 6. दॅट इज HCF इज 6. 6 पेक्षा मोठा असा एकही नंबर नाही जो की दोघांनाही डिवाइड करू शकतो, असा नंबर नाही. मग फायनल काय आन्सर आला आपलं? द हायेस्ट कॉमन फॅक्टर इज 6. हायेस्ट कॉमन फॅक्टर इज 6. ते झालं आता इथपर्यंत. चला आता काय फाइंड करायचंय मला? LCM फाइंड करायचंय. LCM फाइंड करण्यासाठी मी परत लिस्ट करणार. आता डबल मला फॅक्टराइज करायची गरज आहे का? दोन्ही नंबरला फॅक्टराइज करायची गरज आहे का प्राइम फॅक्टरायझेशन? नाही करायची गरज. का नाही करायची गरज? ऑलरेडी केलेलं आहे ना, HCF साठी केलं होतं आपण. आता हेच प्राइम फॅक्टरायझेशन मी यूज करतो LCM साठी. मग आता मी काय करणार? परत 12च्या प्राइम फॅक्टर्सची मी लिस्ट करणार. 2 इंटू 2 इंटू 3 आणि 18 इज इक्वल टू 2 इंटू 3 इंटू 3. आणि आता मी इथं लिहिणार LCM. हे काय आहे? LCM. वरी फाइंड केला आपण HCF, खाली आता फाइंड करणार आहोत आपण LCM. कसं करायचं LCM फाइंड? आता परत तेच करायचं, जे कॉमन आहेत त्यांना राऊंड करायचं, जे कॉमन आहेत त्यांना
राऊंड करायचं. केलं राऊंड कॉमन वाल्यांना? ठीक आहे, केलं. मग आता पुढे काय करायचं? जे कॉमन आहे ते पहिल्यांदा लिहून घ्यायचं. हे बघा, हे 2 ची पेअर आहे, एक वेळेस मी एक वेळेस लिहिलं, इंटू ला इंटू, आणि हे 3 ची एक पेअर आहे, त्यासाठी मी हे 3 लिहिलं. आता मात्र थोडंसं एक स्टेप पुढे जायचं आहे. HCFच्या आपल्याला थोडंसं पुढे जायचं असतं, एक स्टेप LCM मध्ये. काय करायचं? हे जे अनकॉमन उरलेले आहेत, त्या सगळ्यांना आपल्याला काय करायचंय? या मल्टिप्लिकेशन मध्ये लिहून टाकायचंय. आता इथे काय आहे? वरच्या 12 मध्ये उरलेला जे की कॉमन नाही असा अनकॉमन कोण आहे? 2 आहे. आणि 18 मध्ये कोण आहे? 3 आहे. तर ह्या 2 ला आणि या 3 ला पण आपल्याला काय करावं लागेल? या मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यावं लागेल. मग ते कदाचित डबल आले, ट्रिबल आले, कितीही टाइम्स आले, अनकॉमन फॅक्टर्स जेवढे आहेत अनकॉमन, जेवढे काही अनकॉमन आहेत ते जशाला तसे आपल्याला इथं मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहावे लागतील. तेही दोघांचे मिळून सगळ्यांचेच लिहावे लागतील. म्हणून आधी कॉमन असलेल्यांना राऊंड करायचं, कॉमनच्या पेअर पैकी एकाला घ्यायचं, आणि अनकॉमन जेवढे उरले त्या अनकॉमन सगळ्यांना मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहून टाकायचंय. बघा इथला 2 आहे, मी अंडरलाईन करतो अनकॉमन वायाला, हे 2 लिहिला मी इथं. आता इथं एक आहे अनकॉमन 3 आहे, या 3 ला पण लिहून टाकलं इथं. ठीक आहे, आता झालं. हे इथपर्यंत फार इम्पॉर्टंट होतं आपलं. इथपर्यंत जर आलं आपल्याला तर पुढे काय नाही, सोपं आहे एकदम. पुढे काय आहे? पुढे यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. काय येईल यांचं मल्टिप्लिकेशन? 2 3 जा 6, 6 2 जा 12, 12 3 जा 36, 12 2 जा 12 3 जा 36. तर LCM ऑफ 12 and 18 is LCM of 12 and 18 is 36. LCM काय आहे? 12 आणि 18 चा LCM आहे 36 आणि HCF आहे 6. HCF आहे 6. आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला. ती पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ज्यांच्या लक्षात राहील त्यांनी लक्षात ठेवा, नाहीच राहिली सोडून द्या, पण इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट आहे. काय रिलेशन आहे सांगतो तुम्हाला मी, थोडंसं नीट लक्ष द्या. HCF into LCM, HCF into LCM is equal to product of number. बघा हे फॉर्म्युला लक्षात घ्या. हा फॉर्म्युला फार इम्पॉर्टंट आहे. हा फॉर्म्युला ज्यांना कळालं त्यांच्यासाठी, विशेष म्हणजे जे स्टुडंट आपली नवोदयची एक्झाम देणार आहेत, सैनिक स्कूलची एक्झाम देणार आहेत, त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला फार 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 महत्वाचा आहे. ऍक्च्युली आपल्याला HCF आणि LCM मध्ये हायएस्ट लेवलला शिकायचे, ते इथपर्यंत शिकायचं. ह्याच्या पुढे पण आणखीन आहे बरंच काही, पण आपल्याला हे शिकायचं. हे फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे HCF LCM फाइंड करता यायला पाहिजे. पहिली गोष्ट तुम्हाला HCF म्हणजे काय कळलं पाहिजे, LCM म्हणजे काय कळलं पाहिजे, HCF फाइंड करता आला पाहिजे, LCM फाइंड करता आला पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं झालं, HCF LCM फाइंड करता येते तुम्हाला, मला माहिती आहे. पण एवढ्यावर थांबायचं नाही आपल्याला. आपल्याला काय करायचंय आता? आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे रिलेशन आहे HCF आणि LCM मधलं, HCF आणि LCM मधलं हे रिलेशन आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. हे जे रिलेशन आहे HCF इंटू LCM इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ नंबर, या रिलेशन वरती एक्झाम मध्ये क्वेश्चन येत असते. मी डायरेक्ट तुम्हाला रिलेशन पण शिकवू शकलो असतो, पण नुसतं रिलेशन शिकून उपयोग आहे का आपल्याला? नाही. आपल्याला सगळंच माहित असायला पाहिजे, HCF म्हणजे काय, LCM म्हणजे काय, आणि ते कसं फाइंड करतात हे सगळं माहित असायला पाहिजे. तुमच्यापैकी बऱ्याच स्टुडंटला प्रश्न पडला असेल, छोट्या वर्गाचे काही स्टुडंट आहेत आपल्याजवळ, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, सर हे प्रॉडक्ट काय आहे? प्रॉडक्ट तर प्रॉडक्ट काय आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, बघा 2 नंबर्स आहेत आपल्याकडे. फॉर एक्झाम्पल 3 आणि 4 आहे. या दोघांचं मी इथं मल्टिप्लिकेशन केलं. किती येईल मल्टिप्लिकेशन आपलं? 3 4 जा 12, 3 4 जा 12 आलं. बरोबर आहे का? आता बघा या दोघांच्या, हे जे 3 जण आहेत, आता कोणते कोणते नंबर आहेत? 3 आहे, 4 आहे, 12 आहे. या तिघांना पण सेपरेट सेपरेट नाव आहे. या तिघांना पण सेपरेट सेपरेट
नाव आहेत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आठवण करून देतो. जर मी इथे डिवाइड केलं समजा, दुसरं एक एक्झाम्पल घेतो. 18 ला मी डिवाइड केलं 9 ने. 9 2 जा 18 आणि रिमाइंडर आला माझा 0. तर आपण मागे पण शिकलो होतो. याला काय म्हणायचं? या टू ला म्हणायचं कोशंट. या टू ला काय म्हणायचं? कोशंट म्हणायचं. या 9 ला काय म्हणायचं? डिवायझर म्हणायचं. काय म्हणायचं? डिवायझर म्हणायचं. ठीक आहे. हा. आणि या 18 ला काय म्हणायचं? मधल्या या 18 ला म्हणायचं डिव्हिडेंड म्हणायचं. आणि हे जे 0 खाली आलेलं आहे त्याला काय म्हणायचं? रिमाइंडर म्हणायचं. नॉट रिमाइंडर, रिमाइंडर. रिमेन म्हणजे बाकी उरलेलं. रिमाइंडर हे आहे रिमाइंडर. हे आहे हे वरचा 18 ना, खालचा नाही. हे वरचा जे 18 आहे त्याला म्हणायचं डिव्हिडेंड. या 9 ला म्हणायचं डिवायझर आणि या 2 ला म्हणायचं कोशंट. जसं हे आपल्या डिव्हिजन मध्ये प्रत्येकाला नावं आहेत, तसंच हे जे आपलं वरती इथं मी लिहिलेलं आहे 3 into 4 इज इक्वल टू 12. या हे जे मल्टिप्लिकेशन आहे या मल्टिप्लिकेशन मध्ये पण हे खालचं डिव्हिजन होतं आणि आता हे मल्टिप्लिकेशन आहे. या मल्टिप्लिकेशन मध्ये पण प्रत्येकाला नाव आहेत. काय आहेत? नाव आहेत. याच्यापैकी एक जण आहे काय आहे? मल्टिप्लायर. काय आहे? मल्टिप्लायर. मल्टिप्लायर. आणि दुसरा आहे मल्टिप्लिकंड. काय आहे? मल्टिप्लिकंड दुसरा. आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन झाल्याच्या नंतर जे आपलं आन्सर येतं, आपण त्याला आन्सर म्हणत होतो इतके दिवस, या आन्सरलाच काय म्हणायचं असतंय? या आन्सरला म्हणायचं प्रॉडक्ट. काय म्हणायचं? प्रॉडक्ट. आन्सर म्हणतो आपण. आन्सर कशाचं पण असू शकते. ठीक आहे. व्हॉट इज युअर नेम म्हणाल्यानंतर तुम्ही सांगता ते पण आन्सरच असते. बरोबर आहे का? हा. पण या ठिकाणी हे मल्टिप्लायर, मल्टिप्लिकंड या दोघांचं मल्टिप्लिकेशन झाल्याच्या नंतर जे काही रिझल्ट येतो आपला, त्या रिझल्टला म्हणायचं प्रॉडक्ट. ठीक आहे. काय म्हणायचं? प्रॉडक्ट. जसं डिव्हिजन केल्यानंतर जे आपल्याला मिळतं त्याला आपण काय म्हणतो? कोशंट म्हणतो. काय म्हणतो? कोशंट. डिव्हिजन केल्यानंतर जे आन्सर मिळतंय आपल्याला, जे रिझल्ट मिळतंय त्याला आपण काय म्हणत होतो? कोशंट म्हणत होतो. हे जवळपास सगळ्यांना माहिती आहे. तसंच मल्टिप्लिकेशन मध्ये आपण मल्टिप्लायर न मल्टिप्लिकंडला आपण मल्टिप्लाय केलं तर जे काय आन्सर येणार आहे, जे काय रिझल्ट येणार आहे, आपण त्याला काय म्हणायचंय? प्रॉडक्ट म्हणायचं. प्रॉडक्ट म्हणजे काय? दोन नंबर्सचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे काही येतं त्याला काय म्हणायचं? प्रॉडक्ट. तर हे रिलेशन तसंच आहे. हे रिलेशन पण तसंच आहे. HCF आणि LCM. HCF आणि LCM या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला जे रिझल्ट मिळतो ते रिझल्ट काय असणार आहे? प्रॉडक्ट ऑफ नंबर्स. पण प्रॉडक्ट ऑफ नंबर्स हे रिलेशन आहे. हे रिलेशन आहे. कसं आहे आणखीन एक वेळेस सांगतो तुम्हाला व्यवस्थित. बघा आता काय म्हणलं या फॉर्म्युल्यामध्ये ते नीट बघा. HCF किती आहे? HCF आला माझा 6. हे बघा 6 लिहिला. इंटू मल्टिप्लिकेशन आहे, इंटू लिहिलं. इथं काय पुढे? LCM. इथं LCM ला मी बॉक्स केलंय. LCM किती आहे? LCM माझा 36 इज इक्वल टू. हे फॉर्म्युला काय म्हणते? हे रिलेशन काय म्हणते? ते नीट लक्षात घ्या. HCF आणि LCM चं जर मल्टिप्लिकेशन केलं, आता मला सांगा पहिली गोष्ट, HCF आणि LCM हे दोन नंबर्सचं काढणार आपण. दोन नंबर्सचा HCF, त्या दोन नंबर्सचाच LCM. असं नका करू की कुठले पण LCM घ्यायचे. एका पहिल्या दोन नंबरचं HCF घेतलं, कुठलं तर 12 आणि 18चं HCF घेतलं आणि 15 आणि 16चं LCM घेतलं. असं नाही चालणार. आपला काय रूल आहे बघा. दोन नंबर आहेत माझ्याकडे, 12 आणि 18चा HCF, 12 आणि 18चाच LCM. या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं आपण तर आपल्याला नेहमी आन्सर काय मिळणार आहे? तर आन्सर मिळणार आहे प्रॉडक्ट ऑफ नंबर्स. प्रॉडक्ट ऑफ नंबर्स म्हणजे हे जे नंबर्स आहेत 12 आणि 18 या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे आन्सर येणार आहे तेच आन्सर असणार आहे HCF आणि LCMचं पण मल्टिप्लिकेशन केल्यानंतर. बघू आपण होते का तसंच. तर या फॉर्म्युल्यानुसार म्हणणं आहे 12 into 18. चला 6 into 36. 6 into 36 किती आलं मल्टिप्लिकेशन सांगा बरं. चला मला 36 चा टेबल पार्ट नाही, मी 6 न मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. 6 6 जा 36 कॅरी 3, 6 3 जा 18, 18 प्लस 3 21, 216. बरोबर आहे का? आणि या रिलेशन मध्ये असं सांगितलंय
की 12 इंटू 18 पण किती यायला पाहिजे, 216 यायला पाहिजे. बघू आपण चेक करू. 18 ला मी मल्टिप्लाय केलं 12 नी. आता बघा बरं का, थोडंसं इंटरेस्टिंग बघा. इथं दिलेलं आहे 12 ला 18 ला मल्टिप्लाय करायचं. मी इथं करतोय कशाला, 18 ला 12 नी मल्टिप्लाय करतो. मग मला सांगा, इथं ऑर्डर चेंज केली तरीही माझं हा चला. कॉल आला की आवाज येत नाही. बघा मी इथे काय केलं, 12 इंटू 18 आणि 18 इंटू 12 दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं. 12 ने 18 ला मल्टिप्लाय केलं आणि 18 ने 12 ला मल्टिप्लाय केलं, तरी काही फरक पडत नाही. ऑर्डर चेंज केली तरी मल्टिप्लिकेशन मध्ये काही फरक पडत नाही. ऍडिशन मध्ये पण ऑर्डर चेंज केली तरी फरक पडत नाही. फॉर एक्झाम्पल 2 + 3 = 5, 3 + 2 पण 5च होते. म्हणजे ऑर्डर चेंज केली नंबर ऍडिशन मध्ये, ऑर्डर चेंज केली आपण मल्टिप्लिकेशन मध्ये, तर रिझल्ट मध्ये काही चेंज होत नाही. पण सबट्रॅक्शन मध्ये आणि डिव्हिजन मध्ये ऑर्डर चेंज केल्यानंतर मात्र आपला आन्सर मध्ये डिफरन्स येते. फॉर एक्झाम्पल 5 - 3 = 2 आणि 3 - 5 हा सॉरी बरं का, मला थोडस कॉल आला होता, इम्पॉर्टंट होता म्हणून घेतलो मी, सॉरी. हा चला बेटा, आपलं हे चालू होतं. तर मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन मध्ये आणि मल्टिप्लिकेशन मध्ये ऑर्डर चेंज झाली तरी काही फरक पडत नाही. सबट्रॅक्शन आणि डिव्हिजन मध्ये मात्र फरक पडतो. ठीक आहे, एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. चला आपलं काय चालू होतं, आता मी 12 ने 18 ला मला मल्टिप्लाय करायचं आहे. हा सांगा, 12 8 चा, मी माईक चालू करतो, सगळ्यांचंच पार्टिसिपेशन असू द्या. 96. 96, करेक्ट. 6 carry 9. 12 1 = 12, 12 + 9 = 21, 260.
हा करेक्ट. मला तुम्हाला हे रिलेशन कळालंय का सगळ्यांना? सांगा बरं काय रिलेशन आहे? HCF इंटू LCM इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ नंबर. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे मला काय म्हणायचंय, या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन नेहमी काय असणार आहे? इक्वल येणार आहे. काय म्हणलं मी? हे जे दोन नंबर दिलेले असणार आहेत, या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आणि हे जे आपल्याला नवीन फाइंड झालेले HCF आणि LCM आहेत, या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे नेहमी कसं असेल? इक्वल असेल. हे नेहमी इक्वल असेल. कुणाकुणाचं मल्टिप्लिकेशन? गिवन टू नंबर्सचं मल्टिप्लिकेशन आणि त्यांच्या HCF LCMचं मल्टिप्लिकेशन हे नेहमी कसं असेल? इक्वल असेल. ही एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा. ह्याचा आपल्याला यूज करून काही क्वेश्चन पुढे सॉल्व्ह करायचे. तर ज्यावेळेस आपलं HCF LCM कम्प्लीट होईल त्यावेळेस आपल्याला या पर्टिक्युलर फॉर्म्युल्यावर आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर लक्षात असू द्या. चला आता मी तुम्हाला बरं आता थोड्या वेळासाठी हे असू द्या. मला सांगा आता मी जर असे तुम्हाला नंबर्स दिले तर तुम्ही HCF आणि LCM फाइंड करू शकता का? दोन्ही पण? Yes, sir. छान छान छान. मी लगेच तुम्हाला नंबर देतो आणि हे इथं साईडला असंच ठेवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सर हा सांग बेटा. करण डाऊट आहे करणला काहीतरी? सर ते LCM च म्हणजे HCF च एकदाच फाइंड केल्यावर जमतंय की दोन्ही पण वेळेस ते LCM HCF काढावं लागतंय? म्हणजे काय म्हणलास बेटा? हे प्राइम फॅक्टरायझेशन म्हणतात का? हा सर ते दोनदा मेथड एकदा जमते की दोनदा काढावं लागते? ही स्टेप म्हणतात का? नाही सर वरची. हे वरच एकदाच काढायचं बेटा. एकदाच करायचं. दोघांसाठी सेपरेट करायची गरज नाही. मी केलंय का डबल डबल सेपरेट? नाही. एकदा काढलं की तेच यूज करणार तू. काय अडचण नाही. सर हो HCF आणि LCM एक साथ काढायचे? हो दोन्ही पण काढायचं बेटा. दोन्ही काढायचं. सर प्रोडक्ट आज तुम्हाला HCF पण प्रॉडक्ट नाही काढायचा. मी इकडे जे आता शिकवलं होतं ते नाही काढायचं. ते जस्ट फॉर इन्फॉर्मेशन दिलं तर त्याच्यावरती आपल्याला सेपरेट क्लास घेऊन सेपरेट आपल्याला ते त्याच्यावरती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. तर सध्या फक्त हे काढा तुम्ही. काय काय काढायचंय? HCF फाइंड करायचं, LCM फाइंड करायचं. दोन्ही फाइंड करायचे. HCF आणि LCM. म्हणून मी हे सगळा फॉर्मॅट जशाल तसा इथे ठेवतो. क्वेश्चन तुम्हाला या साईडला देतो. चला घ्या पहिल्यांदा क्वेश्चन्स घ्या. फर्स्ट क्वेश्चन आहे आपला 60 and 72. दिसना गेलंय का? एक मिनिट खाली नेतो बेटा. खाली थोडं. 60 and 72. सेकंड आहे 91 and 130. थर्ड आहे 56 and 49. फोर्थ आहे 77 and 99. आणि फिफ्थ अँड लास्ट पहिल्यांदा 5 देतो. ते तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह केले की परत तुम्हाला 5 देतो. 120 and 160. पटकन मला हे फाईंड करून द्या. येस दोन्ही पण काढायचे. दोन्ही पण काढायचे. करेक्ट. एका क्वेश्चनला आपण 3 मिनिट जर धरले तर 15 मिनिट मध्ये व्हायला पाहिजे. 15 मिनिट. 15 मिनिट टाइम देतो तुम्हाला. मॅक्स भरपूर टाइम झाला. जास्त झाला दिला तुम्हाला. काय अडचण? काढा बेटा. फास्ट काढा. सर म्यूट करा. हो करतो बेटा करतो. सगळ्यांना म्यूट करून टाकतो. हे म्यूट सगळ्यांना केलं. ज्यांना कुणाला काही असेल तर मेसेज करा. मी पर्टिक्युलर स्टुडंटचा माईक चालू करतो वाटेल.
आणि फास्ट करा. एका तासाच्या क्लासमध्ये माझे स्टुडंट 40 50 स्टुडंट क्वेश्चन सॉल्व्ह करत होते. आपला तर हे 2 तासाचा क्लास आहे, अर्धा तास शिकण्यात गेला आपला, तरी पण अजून 1.5 तास आहे. तर कमीत कमी माझी अपेक्षा आहे की 40 क्वेश्चन्स तरी व्हावेत. वाटत नाही, कारण एसटेप आणि एलटेप त्याला होईल तेवढं आपण करायचा प्रयत्न करू. मिनिमम 20चा टार्गेट ठेवू आपण. 20 क्वेश्चन्सचं टार्गेट ठेवू. फास्ट करा. 20 क्वेश्चन्सचं आपलं टार्गेट आहे. फास्ट करा. जास्त झाल्यानंतर तर फार छान. विश्वास संस्कृले 12. बर ठीक आहे विश्वास आन्सर चॅटमध्ये टाकण्यामध्ये टाइम घालण्यापेक्षा सगळ्याच्या सगळे व्यवस्थित सॉल्व्ह कर. मी एक क्वेश्चन तुला विचारणार आहे ह्याच्यापैकी. आयुष पवार कुठेतरी आहे शेतामध्ये, त्याच्यामुळे तो आन्सर देऊ शकत नाही. काय हरकत नाही आयुष, देऊ नकोस. तू फक्त बघत राहा. ओरली सॉल्व्ह करता येते का बघ, किंवा आता आपण क्वेश्चनचे आन्सर्स घेत असताना करेक्ट आहेत का नाही चेक करत जा. दहा मिनिट राहिले आहेत. करा बाकीचे सगळ्यांनी क्वेश्चनचे आन्सर्स करा. अॅक्युरेटली करा. अॅक्युरसी इम्पॉर्टंट आहे आपली. आणि नुसत्या अॅक्युरेसीने काही होत नाही. अॅक्युरेसी सोबत स्पीड पण पाहिजे. अॅक्युरसी विथ स्पीड. आणि असं करत राहिलात तुम्ही भरपूर, तर तुमचं माइंड शार्प होईल, तुमच्या बुद्धीला धार लागेल, आणि तेच काम आहे आपल्या मॅथमॅटिक्सचं.
आहे. वेदांत वेदांत. हा वेदांत बोल बेटा, अनम्यूट कर आणि सांग काय प्रॉब्लेम आहे. सर सेकंड वाला समज झाले त्याच्यात एक बी कॉमन सेकंडला येस हो सर. हो 13 न डिवाइड कर बेटा दोघांना पण. 7 न कर, पहिल्याला 7 आणि 13 न कर, याला 2 न कर, 13 न कर, 5 न कर. सर मला ते समजतो काय, मला ती समजण्यात झाले, मी केलतो. करून बघ अजून एकदा कर बघ. सर कशांना पहिले डिवाइड करू. 7 न कर, 7 न. याला 7 न पहिल्यांदा कर, याला 2 न कर. सर दुसऱ्याला 2 न केलं तर 130 ला. किती आलं मग. सर 65 आलत. हा मग परत त्याला 5 न कर, 65 ला. 5 न केलं सर 13 आलं. शाबास, 13 हा प्राईम नंबर आहे, मग 13 ला 13 न डिवाइड 14 करायचं. ला बंद केलं सर, पुन्हा 13 ला 3 ला. सर 13 ला 91 ला. 13 नच डिवाइड करायचं. हा सर ती केलं, पुन्हा 91 ला मी 3 न केलं. नाही होत ना 3 न. 9 + 1 10 आहे का 3च्या टेबल मध्ये. 10 नाही, म्हणून याला कर 7 न. 91 ला 7 न डिवाइड कर. 91 ला 7 ना का. हो. हा विश्वास, विश्वास काय प्रॉब्लेम आहे बेटा. थांब तुला मी अनम्यूट करायला देतो. हा विश्वास, अनम्यूट कर आणि तुझा प्रॉब्लेम विचार बेटा. सर 91 न कशाने डिवाइड समजणार. 91 7 नव्हते बेटा, 7 न डिवाइड कर. येस सर. एक सेकंड. Fifteen. 16, 16 plus 2, 18, 16 plus 18, 19, 20. सर ब्लॅक स्क्रीन आले. सर सर ब्लॅक स्क्रीन आले. काही जणांचं 12 मिनिटात, काही जणांचं 11 मिनिटात कंप्लीट झाले. प्रथमेश
बोल बेटा प्रथमेश. प्रथमेश अनम्यूट करून बोल, तुझा काही प्रॉब्लेम असेल तर. हो, मनस्वीचं सगळ्यात पहिल्यांदा मनस्वीचं झालेलं आहे. 10 मिनिटातच केली मनस्वी. चलो, लास्ट 1 मिनिट. चलो, बस झाला, टाइम झाला. आणि आता एक एक जण आन्सर सांगायचं आहे. मी ज्याला विचारेन त्यांनी आन्सर सांगायचं. त्याच्या अगोदर मी सगळ्यांना विचारतो. हा, सांगा कुणाकुणाचे झाले. सगळ्यांचे. मनस्वीचं झालेलं आहे, प्रथमेशचं झालंय, मयूरचं पण झालेलं आहे. आणखीन कुणाचं झालंय कम्प्लीट सांगा. सर माझं पण झालं. सर माझं पण झालंय. गुरुराजचं पण झालंय. वा, गुरुराज अब्सेंट असून पण गुरुराजने लवकर केलाय. अगन्या कोणतं चालू आहे? सर नाही झालं. सर मी मयंक, माझं पण झालं. मयंकचं पण झालं. मयंकचं झालं, मयूरचं झालं. अगन्या कोणतं चालू आहे बेटा तुमचं? सर माझं झालं. सर माझं पण अगन्या झालं. विपुलचं पण झालं. छान. अगन्याचं कोणतं चालू आहे? झालं. सर प्रथमेश झालं का? यस सर. बर. नम्रताचं झालं का? नम्रताचं वाला चालू आहे. 5th वाला करा बेटा, करा करा. आर्यन केंद्रे झालं. सर लास्ट. आर्यन केंद्रे कोणतं लास्ट चालू आहे? कर बेटा, कर कर कर. थांबू अजून आपण 1 मिनिट थांबू. काय सर माझं बी झालं. प्रणवचं झालं. शाबास प्रणव, तू ह्याच्यात एक्सपर्ट आहेस. लय केलास तू प्रॅक्टिस ह्याची. यस सर. करण तिडके झालं का? लास्ट. बर, स्पीड वाढव करण. यस सर. समृद्धी माळी आज अजिबात बोलली नाही. झालं का समृद्धी माळी? हो सर झालं. बर. विश्वास कितवं चालू आहे बेटा? सर 4th चालू आहे. हा, 4th. विश्वास स्पीड वाढायला पाहिजे तुझी आता. बर, Yes. कर बेटा, कर कर कर. हा, स्पीड वाढव. सर वेदांत. सांगू. नाही, थांबा थांबा 2 मिनिट थांबा. सगळ्यांना घेऊन जाऊ वापस. सगळ्यांचं व्हायला पाहिजे. ज्यांचं लवकर झालंय त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि वेदांत सांग बेटा. वेदांत कोणतं चालू आहे? वेदांत तुझं सेकंड वाला स्टार्ट आहे. बर बर, कर कर कर. आईला लागते बघ मागे. पडशील. पुढ्या लागते. थोडं दमाने खेळ.
चला, मला पहिल्याचा आन्सर देणार आहे विपुल स्वामी. विपुल स्वामी, तू पहिल्याचा आन्सर सांग. एक मिनिट, मी तुला अनम्यूट करायला देतो. हा, अनम्यूट कर बेटा. अनम्यूट करून विपुल सांग. सर पहिल्याचा HCF, फर्स्ट HCF. हा, आपण 2 लाईन करू असे, HCF आणि इकडे लिहू आपण LCM. LCM, ठीक आहे. दिसते का रे? मी असं जरा वरी करतो कॅमेरा. येस, दिसतंय, दोन्ही पण दिसतंय. चलो, हा, HCF सांग बेटा. फर्स्ट 12 आहे HCF आणि LCM 432. 432. मला नाही वाटत. बघ बरं, जरा चेक कर. चेक कर. आय थिंक LCM तुझा चुकला आहे. परत एकदा बघ. अगण्या, पहिल्याचा LCM सांगा. पहिल्याचा LCM अगण्या. 360. अ 367. शाबास, गुड. अगण्या, यू आर करेक्ट. 360 इज द करेक्ट LCM. ज्यांचं ज्यांचं HCF 12 आणि 360 LCM आलाय त्यांचं आन्सर करेक्ट आहे. विपुल, कुठं चुकलंय चेक कर बेटा. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे गुरुराज पाटील. गुरुराज, सांग बेटा सेकंडचा आन्सर. एक मिनिट, तुला अनम्यूट करायला देतो. हा, अनम्यूट कर आणि सांग पटकन आन्सर. सेकंडचं HCF किती आहे आणि LCM किती आहे? सर HCF 13 आहे. 13. बर, चला ठीक आहे. आणि LCM 910. करेक्ट, ऍब्सोल्युटली करेक्ट. 910 करेक्ट आहे. करेक्ट, छान. आता थर्डचा आन्सर सांगणार आहे विश्वास. विश्वास कुठे गेला? विश्वास, हा. विश्वास, अनम्यूट करून सांग बेटा थर्डचा आन्सर. सर HCF आहे 49. HCF किती बेटा? 49. 49 नाही. बर, LCM किती आलाय सांग तुझा विश्वास? 2749. 749. 2749. नाही रे, काय तर चुकले बघ. काहीतरी चुकलं आहे. मी दुसरा चान्स देतो आता. विश्वास, कुठं चुकले चेक कर बर का. मी हेच क्वेश्चन देतो. मनस्वी हंगे. मनस्वी हंगे, अनम्यूट करा आणि सांगा बेटा याचा HCF किती आला आणि LCM किती आला? सर LCF आहे HCF हा, 7 करेक्ट आहे. आणि LCM 392. करेक्ट. 392 इज द करेक्ट आन्सर. 392 इज करेक्ट आन्सर. शाबास, गुड. चला पुढे. मयंक. मयंक, तू सांग बेटा थर्डचा आन्सर. सॉरी, फोर्थचा आन्सर. फोर्थ. मयंक. HCF 11. HCF 11. LCM 693. 693 is the correct answer. 693 करेक्ट आहे. आता पुढचा विचारतो मी कुणाला. थँक्यू सर. सर मी सांगू हो. लास्ट. नाही, तुला पुढच्या वेळेस. आता मयूरनं सांगितलंय. मयंकला पुढच्या वेळेस विचारतो मी.
समृद्धी माळी, अनम्यूट करा बेटा आणि सांगा मला फिफ्थचा आन्सर. सर LCM 30, HCF HCF 600. किती? उलट 30. सांगितलात का? नाही. परत एकदा सांगा, HCF किती आहे? 30. नाही, सॉरी समृद्धी सर, कुठेतरी चुकलेला आहे. LCM 30, HCF 600. दोन्ही पण रॉंग आहे. चेक करा कुठं चुकले ते. समृद्धी, बाकीचे बरोबर आहेत का तुमचे पहिले 4 क्वेश्चन्स? ठीक आहे. पार्थ अनम्यूट कर आणि फिफ्थ आन्सर दे. पार्थ. सर मी आता आलो. आत्ताच आलास, बट ठीक आहे. मग अगन्या जोशी. तुम्ही सांगा बेटा लास्टचा आन्सर, फिफ्थ वाल्याचा आन्सर सांगा. अगन्या. सांगा अगन्या, आवाज येत नाही. 40 आहे. HCF किती आहे? 40. 40 इज करेक्ट आन्सर. HCF 40 करेक्ट आहे. आणि सर LCM 6400 आहे. 6400 इथं मला काहीतरी गडबड वाटत आहे. LCM मध्ये चुकल्यासारखं वाटतंय मला. मी चान्स देतो आता. आर्यन केंद्रे तू सांग बेटा. आर्यन केंद्रे, LCM सांग. HCF करेक्ट आहे. सर LCM आहे 720. अरे बापरे, एवढा पुढे? नाही रे, कुठं चुकला चेक करा एकदा. प्रणव गायकवाड इज करेक्ट. 480 प्रणवनं लिहून पाठवलाय आणि 480 इज द करेक्ट आन्सर. आता बाकीच्यांचे कुठं चुकले ते चेक करा तुम्ही सगळेजण. प्रणव करेक्ट आहे. छान प्रणव, छान. लय प्रॅक्टिस केलाय प्रणवनं ह्याची. लगेच 5 क्वेश्चन्स देतो, लगेच सॉल्व्ह करायचे. आणि आता मात्र एक क्वेश्चन मी तुम्हाला आता जास्त वेळ देणार नाही. 5 मिनिट देतो. 5 मिनिटाच्या नंतर मी आन्सर घ्यायला चालू करतो. स्पीड वाढवायची. आता जर तुम्हाला ह्या कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल तर स्पीड वाढवावं लागेल. मागे राहून उपयोग नाही. तुमच्याच याच क्लासमधले स्टुडंट सॉल्व्ह करतात, आपण मागे पडलालो तर हे बरोबर नाही. आपण पण स्पीड वाढवू शकतो. स्पीड वाढवायची आणि सोबतच अॅक्युरसी पण वाढवायची. ठीक आहे. आणि बऱ्याच स्टुडंटचे यावेळेस क्वेश्चनचे आन्सर चुकलेत. गडबड करायची नाही. गडबड म्हणजे डोकं ठिकाणावर ठेवायचं आणि काय करायचं, स्पीड वाढवायची. अॅक्युरसी आपली कमी नाही व्हायला पाहिजे. 5च्या 5 क्वेश्चन्स करेक्टच यायला पाहिजेत, तेही फास्ट यायला पाहिजे. तरच शिकण्याला अर्थ आहे. चला, 6th क्वेश्चन देतो मी तुम्हाला. 72 and 81. क्वेश्चनचे नंबर पडल्या तुमचं काम सुरू व्हायला पाहिजे एकदम फास्ट.
चॅट मध्ये आन्सर्स टाकू नका. हा, मागच्या क्वेश्चन मध्ये प्रणवनं सांगितला होता 480, त्याच्यानंतर विपुलनं पण सांगितला, त्याच्यानंतर कोण नम्रतानं पण सांगितले. शाबाश, छान. ठीक आहे. हा. ओनली 5 मिनिट्स देणार आहे मी तुम्हाला. लगेच क्वेश्चनचे आन्सर घ्यायला चालू करणार आहे. स्पीड वाढवा. मनस्वीचे सगळे कंप्लीट झाले. पहिला चान्स मी मनस्वीला देणार आहे आता. मनस्वी सांगा बेटा पहिल्याचा आन्सर. HCF अँड LCM. HCF आणि LCM. मनस्वी हंगे. अनम्यूट करा आणि पहिल्याचा आन्सर द्या मनस्वी. 9 हा, HCF बर. 648 LCM. करेक्ट. 9 HCF अँड 648 असंच म्हणलात का? येस, करेक्ट आहे, करेक्ट आहे बेटा, असंच म्हणलं होतं तुम्ही. चला, पहिल्याचा आन्सर आलेला आहे HCF इज 9, LCM इज 648. स्पीड स्पीड इम्पॉर्टंट आहे आता. स्पीड न सॉल्व करत असताना चुकायचं पण नाही. चला, सेकंडचा आन्सर घेतो मी. येस, नम्रता तुम्ही सांगा बेटा. सेकंडचा आन्सर सांगणार आहे नम्रता. हा, अनम्यूट करा नम्रता आणि सांगा सेकंडचा आन्सर. सर HCF 10 आलाय. नाही की हो. नाही नम्रता. आणि LCM किती आलाय नम्रता? 300.
नाही, दोन्ही पण रॉंग आहेत. मला सांगा 75 ला तुम्ही 10 ने डिवाइड करू शकता का? नाही. 10च्या टेबलमध्ये येते का 75? 75 इज नॉट HCF. सेकंडचा आन्सर सांगणार आहे आर्यन केंद्रे. आर्यन केंद्रे सांग बेटा सेकंड का आंसर सेकंडचा आन्सर. सेकंड का आंसर 375 LCM is 375 and HCF is 25. किती? 25. 25 is correct answer. HCF is 25 and LCM is 375. Both answers of Aryan Kendre are correct. माझं 25 चालतं, मी जे रॉंग केलं ते मी म्हणले. असं का करायचं? नाही करायचं. कॉन्फिडन्स ठेवा. नम्रता, येते तुम्हाला. गुरुराज थर्डचं सांगशील? गुरुराज पाटील थर्डचं सांगू शकता का? बर ठीक आहे. गुरुराज नको म्हणतोय का? मयंक, मागच्या वेळेस मयूरनं सांगितलं होता, मयंकनं सांगायचं आता. मयंक माईक चालू कर आणि सांग बेटा त्या 8 वाल्याचा आन्सर. माझं झालं नाही. तुझं झालं नाही? बर ठीक आहे करा. हो HCF तर सांग. तर HCF सांगतो. नाही, सगळं होऊ दे तुझं, मग सांग. पार्थ सांगशील का? पार्थ माईक चालू कर. कोणतं चालू आहे तुझं सांग. पार्थ अनम्यूट करून सांग बेटा तुझं कोणतं चालू आहे तेवढं सांग. सर थर्ड वाला चालू आहे. थर्ड वाला चालू. ठीक. प्रणव गायकवाड थर्डचं सांग बेटा. प्रणव गायकवाड अनम्यूट कर. प्रणव गायकवाड सांग बेटा. अनम्यूट कर. अनम्यूट कर प्रणव. सर मी थर्डचं HCFच काढला, LCM काढला नाही. LCM बरं काढलेला. सांग HCF सांग. HCF सांग. सर HCF 69. करेक्ट आहे. HCF 16 इज करेक्ट आन्सर. चला दुसऱ्या कुणाकडून तरी घेतो मी LCM. सर LCM गुरुराज पाटील सांगेल. थांब बेटा थांब. LCM गुरुराज पाटील सांग. गुरुराज LCM सांग. 240. 240 इज करेक्ट आन्सर. करेक्ट आहे. करेक्ट 240. हा काय म्हणलास प्रणव? काय म्हणत होतास? सर सेकंडचं HCF काय आलंय? 25. सर LCM 375. सर माझं तर 300 आले की. चुकलंय मग तुझं. सर मग मी त्याची पेअर करून राऊंड केलो, मग 5 मल्टिप्लाय 3 केलो, 300 आले. काहीतरी राहिलं असेल बघ अजून एकदा. नाही सर.
पहिल्याच मी नाही नाही, एकदा चेक कर बेटा, चुकलंय तुझं. चेक कर, तुझी चूक तुला सापडली तर फार छान, नाही तर शेवटी मी तर आहेच चुका काढायला. ठीक आहे. चला आता पुढचा आहे 9th क्वेश्चन. 9th मी आन्सर घेणार आहे. माळी, समृद्धी माळी. कोणतं चालू आहे समृद्धी तुमचं? सर झालं. झालं, शाबास. सांगा बरं 9th आन्सर. सर HCF 23 आणि LCM 23. हा सांगा बेटा. 23 इज HCF, करेक्ट आहे. आणि LCM? आणि LCM 644. शाबास, करेक्ट, 644. मागच्या वेळेस कसं चुकत होतं समृद्धी? का बरं हो, का चुकलं मागच्या वेळेस सांगा बरं. इथं मागे दिलं होतं सर 5 माहित नाही. क्वेश्चन. सर हा? माहित नाही. माहित नव्हतं नाही, थोडस सिली मिस्टेक झाल्या असतील मल्टिप्लिकेशन मध्ये किंवा कशामध्ये. तर ठीक आहे, आता आलं परफेक्ट. राहील लक्षात. प्रोसिजर लक्षात ठेवायची, आपण रूल्स लक्षात ठेवायचे, प्रोसिजर लक्षात ठेवायची, फॉलो करायचे. नंबर्स किती मोठे असू द्यात, छोटे असू द्यात, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चलो ठीक आहे. आता आहे 10th वाला. 10th वाल्याचा आन्सर आराध्या नाही आली आज पण. बर, विश्वास. विश्वास तर झाले का बघू आपण. विश्वास झाले का 10th? नाही सर. बर ठीक आहे. कोणतं चालू आहे विश्वास तुझं? अगन्या जोशी सर, मला समजत नाही. 9th, हा 9th थोडस अवघड आहे. हे 23 आहे ना, त्याच्यामुळे थोडस अवघड चालेल. मी करून दाखवतो. 9th आणि 10th आपण सॉल्व्ह करू, बोर्डवर सॉल्व्ह करू. मयूरच झाले, मयुरेश. मयंकला विचारायचं मला ह्यावेळेस. मयंक मला सांगेल 10th काय सांगेल. 10th HCF. मयूर सांग बेटा, 10th HCF सांग. 10th मयूर. सर अनम्यूट. हा, मयंक सॉरी, मयंक सांग. मागच्या वेळेस मयूर सांगितलं होता. मयंक झाले का 10th वालं? नाही सर करायला. बर कर बेटा, कर. नम्रता, अनम्यूट करून तुमचा डाऊट विचारा. सर 9th एकदा करून दाखवा. हो, करून दाखवतो. काय प्रॉब्लेम आहे सांगा बरं 9th ला. सर HCF कळना झालंय. 2 न डिवाइड करा ना 92 ला. 2 न डिवाइड करा 92 ला. चं प्राईम फॅक्टरायझेशन केलंय का? करायला सर तेच कळना. 2 न डिवाइड करा ना, दिसतंय की 2 न डिव्हिजिबल नंबर आहे. 2 न डिवाइड करायचं. चला आपण 9th सॉल्व्ह करू.
शेवटी मी 10चा आन्सर घेतो. नाईन्थ मध्ये बऱ्याच जणांना काहीतरी डाऊट आहे. काही डाऊट नसते. नंबर तुम्हाला सोपे सोपे पाहिजे असते. थोडा अवघड मधला नंबर दिला किंवा जरा ऑड नंबर दिला की घाबरून जातो. घाबरून जायची काय गरज आहे. आपण आपला रूल फॉलो करायचा. रूल कधी सोडायचा नाही. बघा आता 92 तर एकदम इझी नंबर आहे. काय आहे 92 मध्ये बघा बरं. इवन नंबर आहे. 2 न डिवाइड करतो. 2 4 जार 8, कॅरी 1 12, 2 6 जार 12, परत 2 न डिवाइड करतो. 2 2 जार 4, 2 3 जार 6. 23 प्राईम नंबर. ह्याच्यासाठी प्राईम नंबर पाठ पाहिजेत आपल्याला. 1 पासून 100 पर्यंतचे प्राईम नंबर्स मी लिहून दिलेत. ते पाठ करायचे. पाठ केल्यानंतर लगेच ओळख सापडते आपल्याला. अरे 23 तर प्राईम आहे. आणि कधी असं प्राईम डिव्हिजन करत असताना, प्राईम फॅक्टरायझेशन करत असताना आपल्याला प्राईम नंबर जर या ठिकाणी दिसला तर आपण त्या प्राईम नंबरला प्राईम नंबरनच डिवाइड करतो. 23 1 जार 23. तर 161 याच बघू आता. चला कसं करणार मग. 2 न डिव्हिजिबल आहे का नाही. डिव्हिजिबिलिटी टेस्ट यूज केली. युनिट प्लेसला 1 आहे. 2 न नाही डिव्हिजिबल. 3 आहे का चेक करू. 1 + 6 7, 7 + 1 8. 8 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. देअरफॉर दिस नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. चला आता किती करणार. 5. नेक्स्ट प्राईम नंबर इज 5. 5 न डिव्हिजिबल आहे का नाही. युनिट प्लेसला 0 किंवा 5 पाहिजे तरच हे 5 न डिव्हिजिबल असेल. त्याच्यानंतर पुढचा नंबर काय आपला प्राईम नंबर 7. 7 न डिव्हिजिबल आहे का बघू. 7 ची डिव्हिजिबल टेस्ट मी तुम्हाला नाही शिकवली. मग आता काय करायचं. डिवाइड करून बघायचं. 161 ला मी 7 ने डिवाइड करतो. 7 1 जा 7, 7 2 जा 14. पुढे काय आलं. किती आलं. 7 1 जा 7, 7 2 जा 14. मग आले आपल्याजवळ उरले किती 2. मग इथे झालं 21. 7 3 जा 21. 7 3 जा 21. मग चला 7 ने डिवाइड केलं आणि आपला आन्सर आला इथं 23. परत 23 इज अ प्राईम नंबर. देअरफॉर डिवाइड बाय 23. 23 1 जार 23. ठीक आहे. मग आता मला सांगा कसं केलं आपण. करत गेलो. थोडं सुटत गेलं आपल्याला. आधीच काही जास्त प्लॅन करून जमते का आपल्याला. काय करायची गरज नाही. आपण आपले रूल्स फॉलो करायचे. स्टेप बाय स्टेप करत जायचं. आन्सर येते आपल्याला. HCF फाइंड करण्यासाठी मी काय केलं इथं लिस्ट केलं. 92 चे फॅक्टर्स आहेत 2 × 2 × 23 आणि 161 चे फॅक्टर्स आहेत 7 × 23. काय भेटलं याच्यामध्ये कॉमन 23. देअरफॉर HCF इज 23. आणि LCM साठी काय करणार मी परत लिस्ट करणार. कशाची 92 च्या फॅक्टर्सची. 2 × 2 × 23 आणि 161 7 × 23. चला काय करणार आता. LCM मध्ये काय ठरलंय आपलं. जे कॉमन आहेत ते घ्यायचे एक वेळेस. जे अनकॉमन आहे ते जशा तसे घेऊन टाकायचे. 23 इज कॉमन एक वेळेस घेतला. उरले कोण कोण 2 2 7. 2 × 2 × 7. मल्टिप्लिकेशन किती आलं आपलं 644. मी काही केले नाही. हेच येते मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. हे असं सॉल्व्ह करायचं. काय अडचण आहे बरं ह्याच्यामध्ये. काही नाही. आपण आपल्याला पाहिजेत नंबर कसे फक्त 2 न 3 न 5 न डिव्हिजिबल असणारे. मग छान वाटतंय. असं नाही जमत. जे आलेत आपल्या नशिबाला नंबर त्याला आपण डिवाइड करूनच सॉल्व्ह करायचं. आर्यन केंद्रे. ठीक आहे बेटा. आर्यन केंद्रे तुला माईक चालू करतो थांब जरा. आर्यन केंद्रे. हा आर्यन केंद्रे सांग बेटा 10th HCF सांग. HCF ऑफ 10 क्वेश्चन. 29. 29 इज करेक्ट आन्सर. 29 इज करेक्ट आन्सर. LCM सांग. Sir, 1914. 1900 14. correct. 1914 is correct answer. चलो ज्यांचे झाले नाहीत त्यांनी ते सॉल्व्ह करा वरचे. आणि ज्यांचे झालेत त्यांच्यासाठी खाली परत क्वेश्चन देतो. आणि बघा आपल्याला टाइम कमी आहे. आणखी 10 क्वेश्चन व्हायला पाहिजेत आपली. 11th क्वेश्चन आहे 90 and
135 12. मी थोडेसे हार्ड क्वेश्चन देणार आहे तुम्हाला आता मी. $248 and $341. $420 and $540. $153 and $136. चला पटकन सॉल्व करा हे. कारण 161 ला 7 ने डिवाइड कर बेटा. 161 ला 7 ने डिवाइड कर, ऑटोमॅटिक तुला फॅक्टर्स फाइंड होऊन जातील. तर आता एक काम करू आपण, ज्यांचं पहिल्यांदा होईल त्याने मेसेज करा, मी त्यांनाच विचारणार. बघा आता ज्यांची स्पीड कमी असेल त्यांनी मागे पडतील. बघा आता मागे राहायचं नसेल तर स्पीड वाढवा. ज्यांचं पहिलं झालं त्यांनी लगेच मला 11th वाला ज्यांचा झाला त्यांनी लगेच मेसेज करा, चॅट मध्ये मेसेज करा, त्यांनाच विचारणार मी. मेसेज 161 कसं, हे बघ बघ 161 त्याला डिवाइड केला आपण 7 नी. 7 2 जा 14, कॅरी 2, 7 3 जा 21, 23 1 जा 23. काम करा, तुझा माईक चालू करतो मी. त्याच्या अगोदर मेसेज कोण केले बघू द्या मला. झालं, अगन्या जोशीचं झाले, ठीक आहे. करण थांब, मी आधी अगन्याला विचारतो. हा अगन्या अनम्यूट करा आणि पहिल्याचं सांगा, म्हणजे 11th वाल्याचं सांगा. सर HCF 45. HCF किती आला बेटा? 45 सर. 45 आला. करेक्ट आहे बेटा, 45. आणि सर LCM 270. LCM आला 270. करेक्ट आहे, 270 इज द LCM. करेक्ट, शाबास. अगन्याने आता स्पीड वाढली अगन्याची. आता सेकंड क्वेश्चन कोण सांगतय? ज्यांना सांगायचंय त्यांनी मेसेज करा. आराध्या फार उशिरा जॉईन झालात. आराध्या स्वामी, माईक चालू करा. उशीर झाला आजच्या क्लासला तुमचा. येस सर. ठीक आहे बेटा, मी काही प्रॉब्लेम नाही. माझा लॅपटॉप दुरुस्त झालाय, मी रेकॉर्डिंग टाकतो. आज सगळ्यात रेकॉर्डिंग टाकतो, बघून घ्या तुम्ही. हो, सर याचे LCM काढायचं का? LCM आणि HCF दोन्ही फाइंड करायचे. HCF आणि LCM दोन्ही प्राइम फॅक्टरायझेशन मेथडनं करायचं. येस.
चलो ट्वेल्थचा आन्सर कोण सांगते बघूया आपण. ट्वेल्थ क्वेश्चन्स. करणला काय झालं? करणला प्रॉब्लेम. तूच आन्सर. 300 ला किती? 341 ला कितीने डिवाइड करतोस? 11 ने डिवाइड कर बेटा. 341 ला 11 न कर. करण हे असं विचारायचं नसते, आपलं आपण करून बघायचं असते. टू पहिल्यांदा 2 न होते का बघायचं, मग 3 न होते का, 5 न होते का, 7 न होते का, मग 11 न बघायचं. 11 न नाही झालं तर 13 न बघायचं. 13 नाही झालं तर 17 न बघायचं. 17 नाही झालं तर 19 नाही झालं तर 23 नाही झालं तर 29 नाही झालं तर 31. असं करत जायचंय. आपण स्वतः करायचं असतंय. असं विचारायचं नसतंय सर कशाने डिवाइड करू. मग काय करता तुम्ही? मनस्वी सांगा बेटा ट्वेल्थचं. मी तुमचा माईक चालू करायचं करतो. थांबा 2 मिनिट. मनस्वी. येस. मनस्वी हंगे अनम्यूट करा आणि मला ट्वेल्थचा HCF सांगा बेटा. मनस्वी अनम्यूट. हा मनस्वी अनम्यूट करा आणि सांगा बेटा आन्सर. ट्वेल्थ 1 HCF. ट्वेल्थचं HCF 1. नाही बेटा, नाही चुकलं. बघू आणखीन कुणी आहे का? कोण आहे अभद्र? करण तिरके. शाबास करण तुझा माईक चालू कर. मी तुला चालू करायला देतो. हा करण अनम्यूट कर. 1 मिनिट. कुठे गेला करण? हा करण अनम्यूट. करण आन्सर सांग मला. ट्वेल्थचा आन्सर सांग. HCF 31. HCF 31 is correct answer. HCF is 31. HCF is 31 of 12 question. 12 questions answer HCF आहे 31. करेक्ट. शाबास. आणि LCM तर LCM सांग करण. 2728. शाबास. 2728 is correct answer. शाबास. गुड. करणनं करेक्ट सांगितलं बघा आन्सर 12th. आता 13चं कोण सांगते बघू आपण. वेदांत तर काही सांगणार गेलाय.
कुणाच तरी झालेलं आहे. मनस्वी. बर मनस्वी थांबा आता. तुम्ही सांगितलं एकाच. आता पुढचे आणखी 5 देणार आहेत त्यावेळेस तुम्ही सांगा आणखी. वेदांत अनम्यूट. बर वेदांत. हा सांग बेटा वेदांत काय प्रॉब्लेम आहे. तर ती करताना माझं लय चुकलाले ह्याच एचसीएफ काढताना. बर कशामुळे चुकते माहितीये तुला. सर नाही करणार. हा व्यवस्थित हे बघ डोकं शांत ठेव गडबड करू नकोस. डोकं शांत ठेव आणि डिव्हिजिबिलिटी रूल्सचा यूज करत 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 व्यवस्थित डिव्हिजन कर. डिव्हिजन करताना जर कुठं चुकलं थोडं तर सगळं आपलं आन्सर चुकीचं होऊन जातं. पण चुकलं तरी आपण तसंच थांबायचं नाही. परत सॉल्व्ह करायचं. सर माझे ते डिव्हिजिबिलिटी रूल्स ध्यानात नव्हते. बर ठीक आहे नसतील तर डिवाइड करून बघायचं मग आता पर्याय नाही दुसरा. ओके सर. हो. ईशान अनम्यूट कर आणि सांग थर्डचं झालं का तुझं. हो सर. बर सांगशील मग आन्सर थर्टीनचा आन्सर. सर 12th येणार गेले. हो 10th येणार गेले. 10th येणार गेले. अच्छा हे येत नाही तुला. हा. बर 9th आलं का 9th. येस सर. हा 9th सारखंच 10th आहे बेटा. चल आपण करू बाकीचे यांचे आन्सर सांगेपर्यंत आपण करू. ठीक आहे चला. 10th आहे 174. 174 चे फॅक्टर्स फाइंड करू ईशान. 2 न डिव्हिजिबल आहे 2 न डिवाइड करतो. 2 8 जार 16 कॅरी 1 2 7 जार 14. ठीक आहे 3 न डिव्हिजिबल आहे 3 न डिवाइड करू. 3 2 जार 6 3 9 जार 27. परत 3 न करू आपण. 3 न होईल का त्या नाही. अरे 29 हे स्वतःमध्येच एक काय आहे प्राईम नंबर आहे. त्याच्यामुळे आपण 29 1 जार 29 करायचं. आता कोणता दुसरा नंबर आहे आपल्या 10th मध्ये 319. चला 319 ला डिवाइड करू. 2 न डिव्हिजिबल आहे का नाही. 3 न डिव्हिजिबल आहे का नाही. 5 न नाही. 7 न आहे का चेक करू आपण. चला 7 4 जार 28 कॅरी नाही गेले हे पण. हा चला मग आता आपण 11 न करून बघू. 7 च्या नंतरचा नंबर प्राईम नंबर 11. 11 2 जा 22. रिमाइंडर म्हणजेच आपलं काही कॅरी आपण 9 घेऊ. 99 आलं हे बघ. 29 प्राईम नंबर आहे. 29 1 जा 29. मग HCF फाइंड करताना काय करणार आपण. HCF फाइंड करण्यासाठी 174 चे लिस्ट केले. 2 इंटू 3 इंटू 29. 319 चे पण आपण लिस्ट केले. 11 इंटू 29. हे बघ हे सगळे जे आहेत त्यांना मिळून आपण लिहिला HCF. किती आला 29. LCM साठी काय करणार मी. जे कॉमन आहे ते लिहिणार आणि जे उरलेले आहेत ते सगळेच लिहून टाकणार. बरोबर आहे का. हे असं करायचं. ठीक आहे चला कोण सांगते बघू आपण. बऱ्याच जणांचे मेसेजेस आलेत. कोणता क्वेश्चन चालू आहे 13th. 13 बघू कुणाला येतो. करणचं झालं म्हणतो करण. ठीक आहे. मयूर बर
आवाज आहे की बेटा? मयूर प्रथमेश. हा, चला. तर आपण पहिल्यांदा विचारूया करण तिडके. करण तिडके, सांग बेटा, अनम्यूट कर आणि 13चं आन्सर सांग. सांगा सांगा पटकन. चला आर्यनचं घेऊ आपण. आर्यन. तर HCF 60 HCF किती आला बेटा? 60 60 HCF आलाय. बर. आणि LCM 3780. 3780 इज द करेक्ट आन्सर. करेक्ट आहे बेटा करण. शाबास. चला 14th वाला चालू करा आता तुम्ही सगळ्यांनी. मनस्वी. मनस्वी 14th वाला तुम्ही सांगता का? बर ठीक आहे. फोर्टीन. हा मनस्वी अनम्यूट करा. 14चं HCF आणि LCM दोन्ही सांगा. मनस्वी. मनस्वी सांगता का? अनम्यूट करा तुम्ही. मनस्वी मनस्वी मनस्वी. हा सांगा मनस्वी. 17 करेक्ट आहे. 1224. 1224. छान. गुड. मनस्वी छान. आता आहे 15th क्वेश्चन. 15 क्वेश्चन मला सांगणार आहे गुरुराज. आहे का गुरुराज? गुरुराज लेफ्ट झाला का काय? आहे गुरुराज. गुरुराज सांगा बेटा. सर 1 मिनिट थांबा करलेलो. हो करा करा करा.
सर हा सांग बेटा. सर HCF 97 आहे. शाबास, गुड. HCF 97 करेक्ट. अजून LCM LCM 970. शाबास, बोथ आन्सर्स आर करेक्ट. शाबास, गुड. छान छान छान. चला, झाले का सगळ्यांचे? आता मी सगळ्यांचे माईक चालू करतो. मला तुमचे काही डाऊट्स असले तर लगेच विचारा. झाले का सगळ्यांचे? कुणाचे काही डाऊट्स असतील तर माईक चालू करून विचारू शकता. माईक चालू करा आणि विचारा. हा, विचारा बेटा. माईक चालू करा. हा, आर्यन केंद्रे, तुला विचारलं की बेटा? मागच्या वेळेस विचारलं होतं की. सर मला प्रणव, अच्छा अच्छा. प्रणव आता पुढच्या पाच मध्ये प्रणवचा नंबर आहे. सर हा, 15th वाला समझ में नहीं आ रहा. 15th वाला 15th वाला हाला 5 ने डिवाइड कर बेटा. सर समझा के दिखाना सर. हे बघ लगेच. 485 किती डिवाइड करू आर्यन? 5 ने होईल का? आर्यन 5 ने करू का? चला, रुको सर. 5 9 जा 45, 3 5 7 जा 95, 97 is a prime number, therefore 97 ones are 97. 2 स्टेपचा आहे. सगळ्यात सोपा क्वेश्चन होता 15th वाला. सर हा, बोला सर नम्रता. हा हा हा, नम्रता बोला. तुम्ही मला विचारायच नाही सर. आता विचारणार आहे की तुम्हाला, प्रणवला आता विचारणार आहे शेवटच्या 5 मध्ये. ठीक आहे सर. चला ठीक. मी वरचे Yes, sir. नंबर्स मोडतो आणि ज्यांचं झालं नाही त्यांनी खालचे सॉल्व्ह करा. मी वरचे नंबर्स मोडून वरती देतो आता. सर मला कोणता नंबर देणार होते सांगा. मी माझ्या मनावर देणार आहे. सगळे सॉल्व्ह कर. सर 5 नंबर मधून सांगा. मी सगळे सॉल्व्ह करतो पण एक सांगा. नाही तर सांगणार. बर सर. हा. सर ना इतक्या ठेवलं होतं मी. केलं काय तुम्ही? मयंकनं सांगितलं नाही आज. $441 and $189 दिसत नाही. बर, आता दिसतंय. आता दिसतंय का? हो सर. हा, दिसतंय. चला करा. हो सर. मी म्यूट करतो. सगळ्यांना म्यूट करतो. सर हा, ठीक आहे. आणखी थोडस. बस, आता दिसतंय.
फिफ्थ क्वेश्चन फार अवघड आहे, विचार करून सॉल्व्ह करा. मुद्दामून दिलाय तुम्हाला फिफ्थ क्वेश्चन, हार्डेस्ट क्वेश्चन. हो आर्यन, सॉल्व्ह करायचे लगेच, वरची क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, 5 क्वेश्चन आत्ताच सॉल्व्ह करायचे. कोण आहे? नम्रता. लगेच घेतो नम्रता कडून मी आन्सर. नम्रता 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 नम्रता, येस. नम्रता अनम्यूट करा आणि फर्स्ट आन्सर सांगा. सर फर्स्ट LCF HCF 63 आलाय. 63 HCF. बर, ठीक आहे. आणि LCM सांगा. 1323. करेक्ट. 1323. करेक्ट आहे नम्रता. छान नम्रता, अवघड अवघड क्वेश्चन पण तुम्ही आता छान सॉल्व्ह करला लो. असंच करायचं, Yes, आणखीन sir. जास्त प्रॅक्टिस करायची गरज आहे. प्रॅक्टिस जास्त करा. मला नंबर घ्या आणि तुम्ही HCF LCM फाइंड करून घ्या. प्रॅक्टिस अशी करायची. चलो, आता सेकंडचा आन्सर कोण सांगतोय? प्रणव गायकवाड, तुम्ही सांगता का सेकंडचा आन्सर? कुठे गेला प्रणव? प्रणव प्रणव प्रणव, हा आहे. प्रणव गायकवाड, अनम्यूट करा आणि सांगा सेकंडचा आन्सर. सर मी हे सेकंडचं, सर कोणतं वाला सेकंडचं? हे 209 आणि 430. येस येस, हो. सर माझं आत्ता चालू आहे फर्स्ट वालं LCM. बर, कर बेटा, कर 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 कर. कोण आहे? ऑल कम्प्लीटेड. मनस्वी, शाबास. आर्यन कम्प्लीटेड. आर्यनला विचारणार आहे मी आता. आर्यन आर्यन अगन्या, ठीक आहे. आर्यन सांग बेटा सेकंड आन्सर. आर्यन केंद्रे. यस सर. हा सांग बेटा सेकंड आन्सर सांग. सर रुको सर, एक मिनट सर, लास्ट स्टेप चल रहा है. ओके ओके, करो करो करो.
अगण्या जोशी अनम्यूट करा आणि सेकंडचा आन्सर सांगा. एचसीएफ सांगू का हा सांगा बेटा. सर? माझं ना ते थोडस फर्स्ट राहिले, मग माझं झाल्यावर सांगते. बर 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 तसं करा. सगळ्यात अवघड 5वा क्वेश्चन आहे हे लास्ट. ऍक्च्युली मी नंबरिंग चेंज करतो बरं का. नंबरिंग थोडी 1 2 3 4 झाली आहे, मी चेंज करतो. 15 16 17 18 19 आणि हे 20. आज आपले 20 क्वेश्चन्स व्हायला पाहिजेत. सेकंडचं ज्यांचं झाले त्यांनी मेसेज करा मला, मी त्यांना माईक चालू करायला देऊन त्यांनी आन्सर सांगायचं. आर्यन केंद्रे, बर ठीक आहे. आर्यन तूच सांग बेटा. आर्यन आर्यन हा आर्यन सांग बेटा तुझा आन्सर. सर 19. सर एचसीएफ 19 शाबास. HCF 19 इज करेक्ट आन्सर. आणि एलसीएफ 4807. शाबास, गुड, करेक्ट. 4807. Both HCF and LCM are correct. काय म्हणलास? फिफ्थ का बताओ? नाही नाही नको, आता पुढचे नको, आता दुसऱ्यांना पण चान्स दे. मनस्वीचं पण झालेलं आहे सगळं. ठीक आहे ठीक आहे. प्रणव झालं का सेकंड? कुठे गेला प्रणव? प्रणव सापडत नाही मला. नाही, प्रणव गेला. ठीक आहे. कोण सांगताय 18th क्वेश्चनचा आन्सर कोण सांगताय? मनस्वी. ठीक आहे, मनस्वीसाठी स्पेशल क्वेश्चन. 20th क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन मनस्वीने सांगायचा आहे. मयंक, मयंक सांगशील का 18th क्वेश्चन? मयंकचा माईक चालू करतो मी. हा मयंक, सर. माईक चालू कर आणि सांग बेटा सर 18th HCF. हा सर लास्ट सांगू का? लास्टचं सांगतास तू? येस सर. मग मनस्वीला विचारतो मी 18th. चलतंय. बर सांग, मग सांग लास्टचं सांग. लास्ट फक्त एचसीएफ का एलसीएम पण? दोन्ही पण सांग. सर तिथे दिसणार झालंय वरी एलसीएम लिहिलेलं. मी एलसीएम असू दे ना. काढलं, एचसीएफ काढलं. दोन्ही मी काढ एलसीएम की. काढून सांगतो. बर, विश्वास आहे का? विश्वास, विश्वास कुठे गेला? विश्वास आहे. विश्वास, विश्वास कोणत्याचा आन्सर सांगतोस बेटा तू? सर सेकंडचं माईक चालू चालू आहे. कर. सेकंडच चालू आहे तुझं? बर, थोडंसं अवघड होतं सेकंडचं. 19 पर्यंत आपण जात नाही. 19चा टेबल पाठ पाहिजे, याच्यासाठी स्पेशल पाठ ठेव. 19 23 आणि 29 हे 3 टेबल कंपल्सरी पाठ ठेवायचे. सगळेजण चुकून अडकते. ओ ओ आर्यन केंद्रे, 20चा आन्सर सांगायचे असते का? तू छान सांगितलंस की आर्यन. 17चा अवघड होता क्वेश्चन, त्याचा आन्सर छान सांगितलं असतो. असे छोटे छोटे क्वेश्चन नाही सांगायचे आर्यन. ते छोटा क्वेश्चन आहे मयंकसाठी. मयंक आपल्या क्लासमध्ये सगळ्यात छोटा आहे. चला 18th क्वेश्चनचा आन्सर घेतो मी. कुणाकडून घेऊ?
मयूर 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 झालं का लास्टच्या क्वेश्चनचा आन्सर? मयूर सर मयूर सांगू का मयंक? मयंक मयंक सांग बेटा. सर LCM 48. 48 नाही रे, नाही नाही. 48 आहे रे. आणि HCF2. HCF2 इज करेक्ट आन्सर. LCM मात्र परत एकदा चेक कर. तोपर्यंत मी 18 क्वेश्चन कुणाकडून तरी घेतो. समृद्धी सांगणार आहे. समृद्धी इथं वर लिहिलं इथं 2x कशाला आलं? समृद्धी माईक ऑन करा आणि सांगा बेटा 18चा आन्सर. 18चा आन्सर सांगा समृद्धी. बोल. एक मिनिट मी सगळ्यांना म्यूट करतो आणि मग समृद्धी सांगेल. समृद्धी माळी. हा समृद्धी सांगा बेटा. माईक चालू करा आणि 18चा आन्सर सांगा. चला सगळ्यांचे माईक चालू करतो. कोण सांगते बघू आपण. चला 18चा आन्सर सांगा. 18चा आन्सर सांगा. 13 HCF. करेक्ट. 13 HCF. LCM 520. शाबास. करेक्ट. LCM आहे 520. चला असंच 19चं कोण सांगतोय? 70. करेक्ट. 70. 1050. 10,050. 1050 बेटा. 10,000 नाही. 1050 करेक्ट आहे. आणि 20चा LCM किती येईल? 24. 24 करेक्ट. सगळेच्या सगळे आन्सर मनस्वीनच फक्त दिली. बाकीच्यांना काय झालं रे? स्पीड वाढवता येत नाही तुम्हाला? असं नाही जमत. 20 क्वेश्चन झालेत आज आपले आणि बऱ्याच जणांचं थोडी स्पीड वाढवली की क्वेश्चनचे आन्सर चुकलेले. असं नाही. आता तुम्हाला दोन्हीवर लढायचंय. दोन्ही पातळ्यावर. कसं कसं? सर स्पीड ऍक्युरसी पण. हा 20च आपले LCM आज चुकलं होते ती 24 येते. शाबास. करेक्ट करेक्ट करेक्ट. तर आता आपल्याला ऍक्युरसी पण मेंटेन करायची आणि स्पीड पण वाढवायची. ठीक आहे. चला मग आणखी तुम्हाला होमवर्कला देऊ का 5 क्वेश्चन्स? नको सर. नको. ठीक आहे. नम्रता नको म्हणल्यामुळे मी देणार नाही. ठीक आहे. सर हो तिला होमवर्क दे. हॅलो फोर्थ हा, वाले हॅलो. समजून सर हिला होमवर्क द्या. हो हो देतो देतो. मी सगळ्यांनाच होमवर्क देतो. करा बेटा. होमवर्क शिवाय काय व्हायला लागले? वया ठेवून दिलाय तसंच परत. असं आहे का? आणि दुसऱ्या दिवशी गेलं विसरलं. एखाद्या दिवशी लगेच 4 सुट्टीमध्ये वाजता विसरून चालू चालले आहे. सगळे. हा. हा का? बर बर बर. चला लगेच होमवर्क. होमवर्क मध्ये मी थोडेसे सोपे क्वेश्चन देतो. या 7th वाल्यासाठी नाही, काही छोटे छोटे देतो सर. थोडेसे. 21st. हा यस विश्वास. समजून हा कोणतं कोणतं? 350. हा 350 ला पहिल्यांदा 2 न डिवाइड कर. 5 न डिवाइड कर. मग 7 न डिवाइड कर. HCF 100 आले माझं. HCF किती उरले? 100. 100 नाही आहेत बेटा. चुकलंय. मग तुझं कुठं चुकलंय सांगू का तुला? तुझं प्राईम फॅक्टरायझेशन मध्ये चुकलेलं आहे. ठीक आहे. परत एकदा प्राईम फॅक्टरायझेशन कर. विश्वास एक काम करायचं. चुकलं की परत करायचं. चला परत परत झटत बसायचं नाही. नवीन ठिकाणी सॉल्व्ह करायचं. जे चुकलंय त्याला लगेच नवीन ठिकाणी सॉल्व्ह करायचं.
चला मी उद्यासाठी होमवर्क देतो, करा. किती क्वेश्चन सर? 5 चालते सर. एकदम इझी देतो. हो 5 क्वेश्चन्स. ईशान किशन. एक मिनिट म्यूट करतो सगळ्यांना मी, त्याच्यानंतर काय होईल सगळ्यांनाच माझी स्क्रीन दिसेल व्यवस्थित. चलो 23rd 24th बघा हे जे आज होमवर्क साठी दिलेले त्या बॉक्स मधले क्वेश्चन्स, हे एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू या लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये येतील. आपण फार पुढच्या लेवलला तयारी केलेली आहे. आता हे तुम्हाला सोपे वाटायला लागतील, म्हणजेच शाळेमधल्या एक्झाम मध्ये वगैरे आपल्याला अशा या लेवलचे क्वेश्चन्स येतील. मग तुम्ही ऑलरेडी अवघड क्वेश्चन सॉल्व्ह केल्यामुळे हे तुम्हाला आता नंतर सोपे वाटायला चालू होतील. ठीक आहे, लिहून घ्या हे सगळे क्वेश्चन्स. 5च्या 5 क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आणि मला व्हॉट्सअपला फोटो काढून टाकायचे. आणि ज्यांचे लिहून झालेत त्यांनी मीटिंग मधून लेफ्ट झालं तरी चालेल. बाय बेटा, बाय आर्यन. बाय गुरुराज. बाय पार्थ. पार्थ सॉल्व्ह करायचे. बाय. बाय ईशान. बाय करण. बाय मयूर, मयांक, दोघांनाही बाय. बाय मनस्वी. चलो सगळ्यांना अनम्यूट करतो आणि सगळ्यांचं झालंय का मला सांगा. झालं का? क्वेश्चन्स लिहून झाले पार्थ? ईशान, पार्थ, मनस्वी, प्रथमेश. चला मग आज आपण आता इथंच थांबूया. बाय. बाय सर. बाय बेटा, बाय बाय.